राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरू। 23 नगराध्यक्ष आणि 143 सदस्य पदाच्या जागांसाठी मतदान उद्या 21 डिसेंबरला सर्व नगरपरिषदांचा निकाल। शिंदे सेनेला मुंबईत हव्यात 100हून अधिक जागा। शिंदे सेना जागा वाटपावर अडून बसल्यानं भाजपने चर्चा बंद करण्याचं ठरवल्याची माहिती। 50% जागांसाठी शिंदे पुन्हा दिल्ली गाठण्याची शक्यता। मुंबईमध्ये भाजपला थोपवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता। काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आज मुंबईत महाविकास आघाडीचा ऐक्य राखण्यासाठी प्रयत्न करण्याच्या राहुल गांधींच्या सूचना। अमित शहांच्या भेटीनंतर अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मुंबई महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या सहभागाबद्दल चर्चा झाल्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऍक्शन मोडवर। आज मुंबईतील विविध शाखांना देणार भेटी। मनसेच्या नव्या कार्यालयांचंही करणार उद्घाटन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विरार आणि मीरा विरारमध्ये शिंदे सेनेचा पदाधिकारी मेळावा, तर मीरा भाईंदरमध्ये जाहीर सभा। पालिका निवडणुकाच्या प्रचाराचा फोडणार नारळ। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा आज पुणे दौरा। पुणे महापालिका निवडणुकीचा घेणार आढावा। निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता। साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचं गृहमंत्री अमित शहांना पत्र। निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीसाठी शिंदेंना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास सांगावं अशी मागणी। माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा। कोकाटेंची अटक तुर्तास टळली। 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। 2 वर्षांच्या शिक्षेची तूर्त अंमलबजावणी नाही। कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या हातात। हायकोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत वाचून आमदारकीबाबत विधिमंडळ घेणार निर्णय। अमरावतीमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्येच्या घटनेनंतर आमदार रवी राणांच्या घराच्या परिसरातील 7 ते 8 गाड्यांची तोडफोड। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण।